मंगलकारी जगत अधिकारी कर्मरूपी वाटेवरचा तू पालनहारी तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश तू आरंभ तू विशेष तूच मुचा श्री गणेश प्रथमपते नमस्ते ब्रह्मोदयांकदंताय विघ्नेन शिवसुताय श्री नमो नमः शिवसुताय श्री वरदमूर्तये नमो नमः एतोषेवितो स ब्रह्मभूयाय कर्मते सह सर्व विघ्नांना बाधते स सर्वथा सुखमेते। आम्ही ह्या वर्षी सुद्धा आमच्या गणपती बाप्पाची नित्यपूजेने स्थापना केलेली आहे। हे ह्या वर्षीचं 12वं वर्ष आहे स्थापनेचं आणि गेले 5 दिवस आम्ही काही ब्लॉग करू नाही शकलो, म्हटलं आज एक त्यानिमित्ताने एक ब्लॉग होऊन जाऊ दे। हाय ॲक्च्युली दरवर्षी मी प्लॅन करतो की 5 दिवस गणपती घरात असताना बाहेर कुठेच जाणार नाही, पण काही निमित्ताने कामाच्या निमित्ताने जावंच लागतं। यावर्षी गणपती बाप्पाच्या चरणी प्रार्थना केलेली आहे की पुढच्या वर्षी मला तू घरात असेपर्यंत तुझ्या चरणी तुझी सेवा करण्यात जाऊ देत, मला त्यावेळेस कुठचंही काम येऊ नको देत, एवढीच माझी प्रार्थना आहे। आता पप्पा तुम्ही आम्हाला 5 दिवस गणपतीचे अतिशय आनंदात गेले आणि खूप आम्हाला आमच्या नातवंडाच्या याच्यामध्ये गणपती बाप्पा याच्यामध्ये सान्निध्यात आम्हाला अतिशय आनंद झाला आणि गणपतीची सेवा करता आली 5 दिवस। आमच्याकडे पूजा 5 दिवस आमचे पप्पा करतात, म्हणजे आम्ही घरचे पुजारी आमचे पप्पा त्यामुळे आम्ही भटजी वगैरे गेले 12 वर्ष आम्ही अजिबात भटजी वगैरे कधीच बोलवलं नाहीये, ते आमचे पप्पाच पूर्ण पूजा करतात। ज्या पूजेचे सगळे मदत पूर्ण पप्पा करतात आणि आमच्या हातून करून घेतात। येस मम्मी तुला कसं वाटतंय? मंगळवारचं सगळ्याच्या हस्ते अत्यावश्यक झालं छानपैकी दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आपण सगळ्यांच्या हातून अथर्वशीर्ष बोलून घेतलेलं आहे, करून घेतलेलं आहे। आई तू सांग तुला कसं वाटतंय? खूप छान वाटतंय, नवीन काहीतरी वाटतंय, डेकोरेशन ओके। तर आपण राणीला विचारूया तिला कसं वाटतंय ह्या वर्षीचा गणपती, कारण तिचं हा पहिलाच गणपती आहे सण, हा आपला गणपतीचा हा तिचा पहिलाच आहे, सो तिला विचारूया तिला कसं वाटतं, लग्नानंतरचा हा पहिला सण आहे। पहिला आहे माझा, छान वाटतं, तिकडचा पण गणपती करून आलाय, तिकडच्या पण गणपतीसाठी आले, धावत परत आले, आमचे डेकोरेशन असलं डेकोरेशनच्या हो, आणि आमचं दरवर्षीचं डेकोरेशन राणी करते या मी हो, आणि ह्या वर्षी पण ती आली होती, हो तिने सगळं केलंय। असं वाटतं नेहमी दरवर्षी की भावं काहीतरी
त्वमेव लिङ्गानन्तपूजनं त्वमेव वायुपुत्रे नमः त्वमेव माता पिता तमेव बन्धु सखा त्वमेव विद्यामयं सर्वं मम देवदेवं कायेन वाचा मनसेन्द्रियेण उद्यात्मना नागभूति करोमि नारायणानं समर्पयामि आचां देशं रामाय श्रीराम हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे राम 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 हरे 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 कृष्ण 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 हरे हरे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे मोरया रे बाप्पा मोरया रे गणपती बाप्पा मंगलमूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया ओम यज्ञेन यज्ञयन्तं देवाकानि धर्माणि प्रतिनासाना देहानाथमयमालसचन्द्रपुण्यसाध्य सन्ति देवाः ओम राजाधिराजाय तथैव सान्ये नमो वयं वैष्णवाः कुर्महे समे कामकामाय महं कामेश्वरो वैष्णवो ददातु कुबेराय वैष्णवाय महाराजाय नमः ओम स्वस्ति साम्राज्य भोजन स्वराज्यं वैराज्यं पारमेश्वरं राज्यं उंदीर मामा की सोय नाही उंदीर मामा की जय चिनू काय बोलते चिनू उंदीर मामा की जय फटके दे त्याला दे फटके काय करायचं चिनू नाचायचंय कधी कपडे खराब होतील ना आता जेवल्यावर कपडे खराब होतील ना नाही अरे होतील रे बाबा नाही काय काय आता आपण गंमत आणलंय होय ना मग आता तुझं काय म्हणणं आहे मग गणपती बाप्पावरती अमित चिरू तुला काय वाटलं गणपती बाप्पा आला तर जोरात बोल तिकडे तिकडे बघून सांग मस्त पैकी आयती केलं आपण आणि तुला कसं वाटलं बाप्पा आले घरात तर मस्त शाळेला वाटलं? सुट्टी होती ना म्हणून बरं वाटलं आणि मग तू बाप्पाकडे काय मागितलं तू बाप्पाकडे काय मागितलं काय मागितलं सायकल हो. आणि तो बाप्पा काल बोलत होता की मला इकडे घरात बोलवलं माझ्या पुढे प्रसाद ठेवला पेढे आणि ते सगळे चिमणे खाऊन टाकले पेढे माझे आणि तो बाप्पा म्हणतो की बघत होतो हा सारखा येत होता आणि माझ्या पुढ्यातले पेढे सगळे खात होता तू खात होता बाप्पाचे पेढे तो बाप्पा बोलत होता रात्री मला की चिमणी माझे पेढे हो खाल्ले. चिनू रात्री 12 वाजता कोणी खाल्लं ते 12:30 वाजता पेढे ह्याच्यातले फ्रीज मधले फ्रीज मधले बाप्पाचे पुढ्यातले कोणी खाल्ले नाही रात्री त्यांनी खाल्लेला कोणी खाल्ला ग दादानी खाल्ला ना तू खाल्ले ना तो बाप्पा रागवला तुझ्यावर तर सॉरी बोल जा बाप्पाला जा बोल जा सॉरी बोल जा पटकन असं कान पकड जा तो बाप्पा रागवला तुझ्यावर सॉरी बोल मी परत नाही खायचं जा ना. असं नको. मस्ती नाही. असू दे मग आता नंतर तू बॉक्स आणून द्यायचा कशी बाप्पाचं काय केलं ही बापरे काय केलं रे तू चिनू अरे देवा काय मी नाही काय केलं होतं हा तर हा माऊचा हा ड्रेस एक मिनिट थांब ना मी हा माऊचा हा जो ड्रेस आहे असे म्हणा माऊ दाखवून दे आपला हा जो ड्रेस आहे ना माऊचा
तो आम्ही दादरवरून स्वीट बेबी म्हणून जे शॉप आहे ना तिथून हा मी ड्रेस घेतला होता. सो छान आहे, आम्हाला आवडला हा ड्रेस. भाऊ जरा थकली आहे खूप आहे, कारण आता वाजलेत 10:30 पावणे 11 झालेत. आणि चिनूचा जो हा ड्रेस होता ना तो आम्ही घेतला होता जे ठाण्याला आमंत्रणचं मिसळचं आपलं हे हॉटेल आहे आमंत्रणचं, त्याच्या समोरच शॉप आहे, रोडला लागूनच आहेत ते. तर तिथून आम्ही ह्याचा घेतला होता आणि ह्यांचाही तिथूनच घेतला होता. आणि माझी जी साडी आहे ती मी घेतली होती ठाण्याला गावदेवी मंदिर आहे त्याच्या बाजूलाच एक शॉप आहे, तिथून मी माझी साडी घेतली होती.